चिऊ अरे वा वा बस चला हाय से हाय से हाय बघा काय चालू आहे हाय सगळे कसे आहात? गुड आफ्टरनून. आज कोणाचा तरी कार्यक्रम आहे. व्हिडिओ एंड तक बघा. काय आहे सांग. मोठ्याने बोललं तर आवाज नाही जाणार ना सगळ्यांपर्यंत. हा बोल. आज बाळाचा बर्थडे आहे. ये हा सॉरी विहानच्या बहिणीचा म्हणजे शिवण्याचा आज बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. तर काय काय होणार आहे दंगा मस्ती आणि ह्या मुलांची काय काय मस्ती होणार आहे ते तुम्ही बघतच राहा. त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघायला लागेल. अजून एक मेंबर कमी आहे तो खाली आहे त्याची एक्झाम चालू आहे. तो आत्ताच नुकताच आलाय हर्षल. तुम्हाला दिसला असेल त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तो पण येईल आणि तोपर्यंत पोरांची मस्ती बघत राहा. डेकोरेशन जे जे काय काय होणार आहे आज जेवणामध्ये काय मेन्यू असणार आहे ते सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. आपण विहानच्या बर्थडेचा व्हिडिओ बनवला होता का? नाही बनवला नव्हता बर्थडेचा व्हिडिओ है ना बरी नव्हता. चिऊच्या बर्थडेचा मागच्या वेळेला तुम्ही बघितला 28 फेब्रुवारी आणि आता इथून पुढे सगळ्यांच्या बर्थडेची लाईन लागणार आहे आणि तुम्हाला वेगळे वेगळे काय काय बघायला मिळणार आहे. नक्की व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत आता व्हिडिओ मी विहानकडे शिफ्ट करते. आता जे जी मस्ती काही चालू असेल ते विहान तुम्हाला दाखवेल. पोरं करतील सगळी मस्ती तुम्ही समजून घ्या आणि असंच आम्हाला साथ द्या. एकापेक्षा एक ड्रायव्हर बघा आमचे ड्रायव्हर. हर्षल दादान घेतली. ड्रायव्हर दाखवते आमचे एक एक. हा एक स्पायडरमॅन. हा एक ही बैलगाडी काय चिव पण शिकली आता. ये दरवेळेला काय होतं की ना स्वयंपाकातच मग वेळ निघून जातो आणि एन्जॉय करायला मिळत नाही. म्हणून त्यावेळेला आयडिया केली की बाहेर एक गॅस जोडला बाल्कनीत आणि आतमध्ये एक म्हणजे दोन्हीकडे लवकर लवकर आटून जाईल. आता मटण ऑलरेडी शिजलेलं आहे. आता फोडणी मारायला चालू आहे. इकडे आमटीला पण उकळी येते आणि हे सगळं झाल्यानंतर मग भाकरीला बसायचं आहे. तर ते मेन काम आहे भाकरीला बसायचं. तर मग ते झालं की मग बाकीचं डेकोरेशन वगैरे तर काय चालूच आहे तिकडे. त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही यावेळेला त्याचं पण. आता चहाचा ब्रेक झाला होता टी ब्रेक. त्यामुळे सगळ्यांना चहा देत होती दिदीच. म्हणजे थोडासा मूड फ्रेश होईल आणि मग परत कामाला लागता येईल म्हणून. आणि मुलं तर काय आपल्या आपल्या नादात होती त्यामुळे
खूप सारी मुलं एकत्र आले होते, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं आम्हाला की ती त्याचे खेळत होती. फक्त मधून मधून जाऊन थोडंसं लक्ष द्यायला लागतं, कुठं पडतील काय करतील. आई होत्या त्यामुळे काय एवढं टेन्शन नव्हतं. आई पोरांना घेऊन दिवसभर बसल्या होत्या, त्यामुळे पोरं आपापसात खेळत होती. म्हणून आम्हाला स्वयंपाकाला पण बरं झालं की पटपट आवरता आला स्वयंपाक. तर इकडे आता फोडणी देऊयात. मोस्टली आम्ही घरातच जेवण, म्हणजे खूप सारी लोक आपली असतील तर मग घरातच बनवतो. मग जास्तच जर असतील आपल्या म्हणजे बनवण्याच्या लिमिटच्या बाहेर, तर मग बाहेर ऑर्डर दिली जाते. एवढा काही बर्थडे मोठ्यानं करायचा नव्हता, घरातल्या घरातच करायचा होता आपलेच मेंबर्स घेऊन, त्यामुळे घरातल्या घरातच बनवायचं असं ठरवलेलं. तर मग म्हटलं जसं होईल तसं होईल आता, की घरातच बनवायचं मस्तपैकी. आणि आपल्याकडे एकापेक्षा एक सुगरण आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि त्याच्यात म्हणजे मेन प्रॉब्लेम काय होतो चिकनला ना, मला तर चिकनला बरोबर अंदाज मी करू शकते, 20-25 जणांचा आरामात करू शकते जेवण, मला एवढं काही वाटत नाही. पण मटनचा मला थोडंसं ते टेन्शनच येतं मटनचं. त्यामुळे आज शीतल दीदीकडे काम आहे ते मटन फोडणी घालायचं. त्यामुळे आता बघूया काय काय होतं, कसं कसं होतं. छान करतात त्यांनी मटन, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाहीये. आता आमटीला पण आता इथे उकळी आली आहे, कारण गॅस कसं व्हायला लागलंय, आतमध्ये चहा पाहुणे येतील तसं चहा वगैरे द्यायला चालू आहे. आणि बारीक सारी म्हणजे मटन स्पेशल आहे आज. आज मटन स्पेशल. या सगळ्यांनी या. कसं वाटतं मला? ब्लॅक कलरचं नाही दीदी, मरून कलरचं आहे. शिजलेलं आहे. आणि आता इकडे ना तांदूळ ठेवतोय. जवळजवळ 30 माणसं होतील, तर भाकरी पण आहेत. तर मग तांदूळ आता किती ठेवायचं काही थोडासा अंदाज बघू. तर त्या ह्यांना ठेवायला लागेल, थोडासा कमीच ठेवू, म्हणजे लागला तर नंतर वाढवता येईल अंदाजाने. 3 किलो होईल असं वाटतंय आम्हाला. ओ पडलं, हा दुसरं देते थांब. तर मग 3 किलो ठेवायचा ठरलाय. आता बघूयात. मग भाकरी तिकडे करायला चालू आहे. आमटी झाली आणि मटण पण फोडणी घातलेलं आहे. आता भात तेवढा राहिलाय आणि भाकरी. बाकीचं डेकोरेशन आता मी तुम्हाला दाखवते. डेकोरेशन होत आलंय, जवळजवळ झालं तर जमाय. बाकीचं मग इकडे तिकडे बलून वगैरे लावायचे आहेत, ते आपण लावून घेऊयात. आता पाणी ठेवलंय. तांदूळ आता धुवून मग ह्याच्यात टाकून घ्या. पाणी थोडंसं तापलं ना की टाकून घेऊया. सगळा दंगा चालू आहे, कारण पोरं भरपूर आहे, त्यामुळे खेळायला लागतात. आवाज तुम्हाला येत असेल. मेन बर्थडे गर्ल आहे ते तर खाली आहे बिचारीला, तिला घेतलं पण नाहीये. आम्ही खालीच आहे ती. तर कारण काही करू देणार नाही. आणि दीदीला बघितली की रडेल म्हणून ती आपल्या आईसोबत खालीच बसली आहे. दीदीवरती आता कामावरती आवरून झाल्यावर मग तिला आता आवरायला लागेल तिचं पण. सकाळपासून बिचारा ते एकटंच खेळते. किती भाकरी करणार शीतलदी? 7 भाकरी स्पेशल. आता इकडे ठेवलेलं आहे भातासाठी. आणि आता चहा पाहुणी यायला चालू झाले, तर चहा इकडे ठेवलाय. स्पेशल चिव आणि चिवची मम्मा, ते आम्ही दोघींनी केलाय है ना. चिवला असते. चिव कोणी केला भात? तू? चांगला होईल कसा होईल माहिती नाही. आता एवढा खूप लोकांचं करून तर सवय नाहीये, पण बघू जसा होईल तसा होईल. है ना चिव? से हाय. चिव आता कंटाळली.
लागले, छोटी मुलं सगळ्यात छोट्या. आता चिऊ पण आली आमची खेळायला. तू बघा किती खुश आहे. रोज ना तिकडे एवढी मला त्रास देते, अक्षरशः ना रडायला लागते दिवसभर. का तर एवढं रडून रडून मला हैराण करून टाकलं ना. आणि आज बघा किती खुश आहे. त्या आल्यापासून ना नुसतं खेळण्यातून तिला जेवायची सुद्धा शुद्धी नसते ना कसलीच, नुसती खेळत दिवसभर खेळायला लागलीये. कारण इथे सगळी पोरं खेळायला लागली. बघा दंगा मस्ती चालू असते इथे, तर त्यांना खूप आवडतं. आणि आता तुम्ही डेकोरेशन बघितलं असेल. आपलं डेकोरेशन आता झालेलं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ना नंबर देते. तर दादाने खूप छान डेकोरेशन केलंय आणि ऑफर पण त्यांच्या भरपूर साऱ्या चालू असतात. त्यामुळे मी ना खाली नंबर देते. तुम्हाला जर या एरियामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्हाला कुणाला हवा असेल डेकोरेशन करून, तर तुम्ही त्यांना कॉल करून कॉन्टॅक्ट करून बोलू शकताय. आणि आता पाहुणे यायला सुरुवात झाली. पाहुणे म्हणजे जास्त कोणी नाही, आपण घरचे सगळे आहोत. तर आता स्वयंपाक जवळजवळ सगळा झालाय. भात पण सक्सेसफुल झाला की जसं म्हटलं होतं, कारण अंदाज नाहीये एवढा सगळा लोकांचा करणं, पण व्यवस्थित परफेक्ट झाला. आणि आता भाकरी पण होत आले, थोड्याशा शेवटच्या राहिलेत. आणि आता दीदी बाळाला तयार करते. आम्ही आता सगळ्या मुलांना तयार करून पहिला त्यांचं फोटोशूट करू, कारण नंतर काही सांगता येत नाही. त्याचा संध्याकाळच्या वेळेला सगळे जमेपर्यंत वेळ झाला तर चिन्ह काही फोटो काढू देणार नाही. त्यामुळे मग आताच सगळं करून घेणार आहे फोटोशूट थोडंफार, आणि मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आज आहे हॅपी वुमन्स डे. सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. से ऑल हॅपी वुमन्स डे. थँक्यू. हॅपी दादा. चिऊ बघा, चिऊला आता मी रेडी करते. थोडंफार तिचं आवरायचं आहे, कारण बाळाला थोडस व्हिडिओ लाव. चिऊ लाईट लाव. चिऊ हे बघ इथं हाय करते मी. आणि चिऊ बटनांसोबत खेळते बघा, नेहमीप्रमाणे तिला बटनांसोबत खेळायला खूप आवडतं. आणि चिनूला म्हटलं म्हणजे बाळाला जी बर्थडे गर्ल आहे तिला थोडेसे फोटो काढायचे होते, त्यामुळे तिला रेडी केलं. म्हणून मग चिऊ लाव ना. हॅलो. तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि बघू शकताय चिऊ बरोबर ऐन टायमाला आता झोपलीये. सगळं अवघड होऊन बसलंय. म्हटलं की ठीक आहे, ती थोडा वेळ झोपू देतेच, कारण दिवसभर ना सगळे दादा दीदी लोक होते, त्यामुळे एवढी खेळण्यात मग्न होते की झोपलीच नाही ती. त्यामुळे मग म्हटलं की सगळे येईपर्यंत आता सध्या झोपू देत ती, त्याच्याशिवाय फ्रेश होणार नाही, नाहीतर बर्थडेच्या वेळेला रडायला लागेल. म्हणून तिला म्हटलं की थोडा वेळ असं झोपू देते जाता. आणि बाकी सगळे रेडी झालेत आणि आता आपण बघूयात तिकडे काय काय चालू आहे. चला म्हणून बर्थडे गर्ल दाखवते आता तुम्हाला. पाहुणे यायचे आहेत आणि बघा पोरांचं काय चाललंय. तोपर्यंत खेळायला लागलेत सगळे.
आहे बघा सगळ्यांचा किती चालू आहे. आता केक कटिंग होईल. आता सध्या फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. सगळं फोटोशूट चालू आहे गोंधळ. बाहेरचे कोणीही बोलवलेले नाही, सगळे आमच्या घरचेच आहेत. तर बघू शकता गोंधळ जास्त पण कोणी बोलवलेलं नाही. पाहुणे जीव बघा झोपेतून उठलेली आणि रडायलाच लागली. आता तिची ना झोप कंप्लीट झाली नाही, अर्धवट झाली ना. गोंधळ किती चालू आहे तिचा. आता केक कटिंग चालू होईल. बघूया आता तिथे बघा रडायला लागली. जीव नको रडू, सगळे हसतात तुला सगळे. सांगा जरा सगळ्यांनी. बरी काय करते. नाही जा तिचा मूडच नाही. आता बघतोय छान. आता परत बसतो. तिकडे जा. इथे फोन दे. तिकडे ते बाळाला दे. हा ठीक आहे. हे घेऊन जा. लय डेंजर आहे. चिन्नू उघड काय आहे बघ. चिन्नू उघड काय आहे बघ.
भावना पण ओपन करायला लागली. चिनू ओपन कर. असं चुकीचं लावलं चिनू बॅग घेऊन दूर जा. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे मस्त झाला कार्यक्रम. जेवण वगैरे छान झालं होतं आणि पाहुणे मंडळी म्हणजे जे काही लोक आले होती तर ते गेलेले आहेत. आणि पोरांना बघा इतकी गडबड लागली होती की काय गिफ्ट आलेत बघायसाठी, तर त्यांना रोखून ठेवलं होतं की थोडा वेळ थांबा, सगळं आवरलं की ओपन करायचं. तर आता त्यांना राहवलं नाही, म्हटलं चला ओपन करा. आता त्यांची गडबड बघा फक्त. आणि तुमच्या घरी कसं वातावरण असतं बर्थडे वगैरे किंवा काही फंक्शन असेल तर? आमच्या घरी तर खूप गोंधळ असतो, कारण आम्ही 3 फॅमिली एक सोबत म्हणजे जवळजवळ राहतो, त्यामुळे एवढे आमचे फॅमिली मेंबर्स असतातच. तुमच्या घरी कसं वातावरण असतं? आमच्या घरात तर खूप गोंधळ असतो. त्याच्यामध्ये पोरं पण आमच्या घरात भरपूर आहेत, त्यामुळे ना खूप दंगामस्ती चालू असते. खूप छान वाटतं. तुमच्या इकडे असंच असतं का वातावरण? हे पण कमेंट करून. छोट्याशा बाळाला खूप छान छान विश केलं सगळ्यांनी, त्यासाठी थँक्यू. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाकी आमचा ओव्हरऑल फॅमिली कशी वाटली हे पण सांगा कमेंट करून. आणि मला सगळे मला म्हणतात की फॅमिलीची ओळख करून देत, तर ना मी नेक्स्ट टाइम जो व्हिडिओ बनवेन तर त्यामध्ये सगळ्यांची ओळख करून देईन. आता तर गडबड झाली, नेक्स्ट टाइम मध्ये नक्की देईन ओळख करून. बाय.